मी एक खास प्रकारची रेमेडी बनवून माझ्या केसांमध्ये वापरली आणि फक्त 7 दिवसांच्या आतमध्येच माझं केस गळणं पूर्णपणे बंद झालं आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले. लोक म्हणायचे केस लांब होण्यासाठी महिन्यांचा वेळ लागतो, पण मी माझे केस फक्त काही दिवसांमध्येच लांब केलेले आहेत. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने जास्त नाही तर फक्त 7 दिवस तुमच्या केसांमध्ये वापरून बघा. तुमच्या केसांमध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. आणि जर तुमच्या केसांमध्ये कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा की मला रिझल्ट मिळाला नाही. मी त्यावरती देखील तुम्हाला सोल्युशन नक्कीच सजेस्ट करेल. आणि जर तुम्हाला देखील तुमचे केस माझ्यासारखेच लांब, दाट आणि मजबूत बनवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथं कडुलिंबाचा वापर करणार आहे. कडुलिंबाची पानं आपल्या केसांसाठी खूप चांगली मानली जातात आणि सोबतच ती आपल्या स्किनसाठी देखील खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. आजकाल जितके पण मोठमोठे ब्रँड्स आहेत ते सगळे लोक आपल्या प्रोडक्ट्समध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर नक्कीच करतात. कोणी शॅम्पू मध्ये वापरतं, कोणी फेस पॅक मध्ये वापरतं, तर कोणी हेअर पॅक मध्ये देखील वापरत असतं. म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर हा केला जातो. अगदी तेलामध्ये देखील कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जातो. आणि जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने कडुलिंबाची पानं तुमच्या केसांमध्ये लावायला सुरुवात केली तर तुम्ही तुमचे केस खूप जास्त लांब, दाट आणि मजबूत नक्कीच बनवू शकता. अनेक वर्षांपासून एकाच लांबीवरती थांबलेली केसांची वाढ अगदी तुम्ही वेगाने करू शकता. केसांचं गळणं पूर्णपणे थांबवू शकता. तर बघा, आज आपण बनवणार आहोत तुमच्या केसांसाठी अशी एक रेमेडी जी हजारो रुपयांच्या हेअर केअर प्रोडक्ट्सला देखील मागे टाकणार आहे. यामुळे तुम्ही तुमचे केस जितके हवे तितके वाढवू शकता. आणि याची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे अगदी लहान मुलं आणि मुली देखील या प्रोडक्टचा वापर नक्कीच करू शकतात. यामुळे तुम्हाला 100% इन्स्टंट, फास्ट आणि खूप लवकर असा रिझल्ट मिळणार आहे. आणि सोबतच याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होणार नाहीत. जर तुम्ही देखील इंटरनेटवरती दररोज सर्च करत असाल की केस लवकरात लवकर लांब कसे करायचे, तर ही तीच रेमेडी आहे ज्यामुळे तुमच्या केसांना अगदी तुमच्या मनासारखी वाढ मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा, कडुलिंबाची पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित अशी कोरडी केलेली आहेत. त्यानंतर आपण ही सगळी काही पानं एका मिक्सरच्या जारमध्ये ऍड करणार आहोत. आणि बरेच लोक खूप जास्त डिप्रेशन मध्ये आहेत की आता आपल्या केसांची वाढच होणार नाहीये किंवा मग आपलं पूर्णपणे टक्कल होईल. तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण आजच्या आपल्या या रेमेडीचा जर तुम्ही सलग 7 दिवस वापर केला तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला साधारणतः 1 कप एवढं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. बघा, 7 दिवसांच्या आतमध्येच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये व्यवस्थित अशी रिकव्हरी दिसायला सुरुवात होईल. कारण कडुलिंबाच्या पानांमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं आणि हेच प्रोटीन थेट आपल्या केसांच्या मुळांवरती काम करतं, ज्यामुळे आपलं केस गळणं आणि सोबतच केस तुटणं देखील हळूहळू कमी होतं. आणि जर तुमच्या केसांमध्ये कोंडा वगैरे असेल तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण एखाद्या गाळणीच्या साह्याने किंवा मग कॉटनच्या कापडाच्या साह्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला तुमचे केस कमरेपर्यंत लांब करायचे असतील तर तुम्हाला थोड्याफार प्रमाणावरती मेहनत तर घ्यावीच लागेल, कारण मेहनतीशिवाय कोणतंच फळ आपल्याला मिळत नाही. आणि ज्या मुलींचे केस तुम्ही लांब असलेले पाहत असाल ना, त्या मुली त्यांच्या केसांवरती तेवढीच मेहनत घेतात. आणि जर तुम्हाला देखील तसेच लांब आणि दाट केस हवे असतील ना, तर आठवड्यातून किमान 2 तास तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्कीच द्या. यामुळे तुमचे केस खूप वेगाने वाढतील आणि सोबतच तुमचा हेअरफॉल देखील पूर्णपणे बंद होईल आणि नवीन नवीन केसांची ग्रोथ देखील सुरू होण्यासाठी हेल्प होणार आहे. बघा, आपलं हे मिश्रण तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. पण यामध्ये मी आणखी एक गोष्ट ऍड करणार आहे आणि ते म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल. व्हिटॅमिन ई आपल्या केसांसाठी खूप चांगले असते. जर तुम्ही कडुलिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल मिसळलं आणि ते केसांवरती वापरलं तर तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील. तुमचा हेअरफॉल कितीही प्रमाणात होत असू दे, केसांमध्ये खूप जास्त कोंडा झालेला असू दे किंवा मग तुम्हाला स्प्लिटेनची वगैरे समस्या जाणवत असेल आणि केस अगदी झाडूसारखे कडक झालेले असतील तर या सगळ्या काही समस्या पूर्णपणे कमी होतील. आणि स्प्लिटेनची समस्या तर अशी काही दूर होईल आणि सोबतच तुमचे केस अगदी सॉफ्ट आणि सिल्की दिसायला सुरुवात होईल. हे आपल्या केसांसाठी एक पॉवर बूस्टिंग असं सिरम आहे. यामुळे केसांचं तुटणं आणि गळणं कायमचं बंद होणार आहे. आपल्या केसांमध्ये खूप जास्त दाटपणा येणार आहे आणि त्यासोबतच तुमचे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब देखील होणार आहेत.
आठवड्यामधून फक्त 2 वेळा हे सिरम केसांमध्ये नक्कीच वापरायचं आहे. त्यानंतर बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुमचं आयुर्वेदिक असं हेअर ग्रोथ सिरम इथं पूर्णपणे रेडी झालेलं आहे. आणि ही आयुर्वेदिक अशी आपली जबरदस्त रेमेडी आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने हे केसांमध्ये लावायला सुरुवात केली तर तुमच्या केसांच्या समस्या कायमच्या दूर होतील. त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः 5 ते 6 थेंब एवढं कोकोनट ऑइल देखील ऍड करणार आहे. ज्यामुळे तुमच्या डोक्यावरती जर पॅचेस पडलेले असतील किंवा भांगाचे आणि साईडच्या भागातले केस पूर्णपणे गेलेले असतील तर त्या ठिकाणी देखील नवीन केसांची ग्रोथ सुरू होईल. जर तुम्हाला कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्यावरती दुसरा कोणता इन्ग्रेडियंट वापरायचा हे देखील नक्कीच सांगेल. आणि शॅम्पू करण्याच्या जवळपास 2 तास अगोदर हे सिरम आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे आणि याचे रिझल्ट मात्र आपल्याला खूप फास्ट मिळणार आहेत. आता हे सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं तर बघा, जर तुमच्याकडे एखादी स्प्रे बॉटल असेल तर सिरम तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करा आणि केसांवरती अप्लाय करा, किंवा मग बोटांच्या साह्याने किंवा मग कापसाच्या बोळ्याने देखील तुम्ही स्कॅल्पवरती सिरम अगदी व्यवस्थित लावून घेऊ शकता. आणि सोबतच तुम्हाला केसांच्या लांबीवरती देखील सिरम अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्याच्या नंतर 5 मिनिटं अगदी हलक्या हाताने मसाज करा. लक्षात ठेवा, केसांच्या मुळांवरती जास्त प्रेशर वगैरे अजिबात देऊ नका. आणि लावल्यानंतर कमीत कमी 40 मिनिटं आणि जास्तीत जास्त 2 तास हे सिरम केसांवरती असंच राहू द्या. यामुळे काय होईल, कडुलिंबामधील आणि सोबतच व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील प्रोटीन आपल्या स्कॅल्पमध्ये जातील आणि त्यामुळे आपल्या केसांची मुळं अगदी घट्ट होण्यासाठी हेल्प होईल. बघा, त्यानंतर आपल्याला 2 तासांनी शॅम्पू करायचा आहे आणि शॅम्पू करण्याची योग्य पद्धत देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, एक स्वच्छ असा बाउल घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोकोनट ऑइलचा म्हणजे नारळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. नारळाचं तेल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं आणि तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही सलग जर नारळाचं तेल 2 ते 3 महिने वापरून बघितलं तर तुमचे केस देखील पांढरे होणार नाहीत आणि सोबतच केसांची डेन्सिटी देखील वाढण्यासाठी हेल्प होईल. बघा, साधारणतः अर्धा चमचा किंवा मग 1 चमचा एवढं नारळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच नारळाच्या तेलामध्ये आपल्याला ॲलोवेरा जेलचा देखील वापर करायचा आहे. जर तुम्हाला मार्केटमधील ॲलोवेरा जेल घ्यायचं असेल तर एखाद्या चांगल्या ब्रँडचं ॲलोवेरा जेल तुम्ही घेऊ शकता, किंवा मग जर तुमच्याकडे ॲलोवेराचं प्लांट वगैरे असेल तर तुम्ही प्लांट बेस्ड ॲलोवेरा जेलचा वापर देखील इथं नक्कीच करू शकता. ॲलोवेरा जेल ऍड केल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही काही घटक व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, मिक्सिंग अगदी व्यवस्थित करायची आहे आणि यामुळे तुमच्या केसांना अगदी स्मूथनेस आणि सोबतच स्ट्रेटनिंग सारखा इफेक्ट मिळणार आहे. बघा, मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही शॅम्पू नक्की करून बघा, यामुळे तुमच्या केसांवरती तुम्हाला खूप छान असे रिझल्ट मिळणार आहेत. जर तुम्ही सलग 2 ते 3 वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने शॅम्पू केला तर तुमचे केस इतके जास्त स्मूथ होतील आणि सिल्की होतील की तुम्हाला पुन्हा पुन्हा केसांना हात लावण्याची इच्छा होईल. आणि कंगव्यामध्ये देखील तुमचे केस अजिबात अडकणार नाही, केसांमध्ये कुठल्याही प्रकारचा गुंता वगैरे होणार नाही आणि सोबतच तुम्हाला कधीही स्प्लिट एंडची वगैरे समस्या देखील अजिबात जाणवणार नाही. बघा, व्यवस्थित असं मिक्स केल्याच्या नंतर आपण जे काही कडुलिंबाचं सिरम तयार केलेलं होतं ते सिरम साधारणतः 8 ते 10 चमचे याच्यामध्ये ऍड करायचं आहे आणि त्यानंतर सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आणि जर तुम्ही शॅम्पू थेट तुमच्या केसांवरती किंवा मग स्कॅल्पवरती अप्लाय करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. असं अजिबात करू नका, कारण जर तुम्ही असं केलं तर तो दिवस लांब नाहीये जेव्हा तुमचं टक्कल पडायला सुरुवात होईल आणि नंतर मग पश्चाताप करण्यापेक्षा दुसरं काहीही हातात उरणार नाही. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही शॅम्पू करा. असं केल्यामुळे केस गळती कमी होईल आणि केसांची मुळं देखील अगदी मजबूत राहतील. त्यानंतर तुम्ही जो कोणता शॅम्पू तुमच्या केसांसाठी वापरत असाल तोच शॅम्पू तुम्हाला इथं घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जास्त केमिकल असलेला शॅम्पू वगैरे इथं घेऊ नका. अगदी माइल्ड शॅम्पूचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. मी इथे क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर करत आहे, कारण क्लिनिक प्लस हा आपल्या सगळ्यांकडे अगदी इझिली अवेलेबल असतो आणि सोबतच हा जास्त महाग देखील अजिबात नसतो. आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही 2 ते 3 वेळा शॅम्पू करून बघितला तर तुम्हाला नंतर दुसरा कोणताही महागडा असा शॅम्पू देखील वापरण्याची अजिबात गरज लागणार नाही. चला तर मग पटकन कमेंट करून सांगा की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहत आहात, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठपर्यंत मदत करत आहेत. आणि बघा, आपण जे काही सुरुवातीला सिरम बनवलं होतं ते सिरम तुम्हाला तुमच्या केसांमध्ये 2 तास लावायचं आहे आणि त्यानंतर 2 तासांनी मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला शॅम्पू करायचा आहे. लक्षात ठेवा, शॅम्पू करताना अगदी आपल्याला नॉर्मल पाण्याचा किंवा मग कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. जास्त गरम पाणी केसांवरती वापरू नका, कारण गरम पाण्यामुळे केस गळती सुरू होते आणि सोबतच तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या देखील हळूहळू जाणवायला लागेल. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने शॅम्पू करा आणि हा तुमचा आयुर्वेदिक असा शॅम्पू इथं तयार झालेला आहे.
हा आता केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, शॅम्पू करताना आपल्याला केस थोडेसे ओले करून घ्यायचे आहेत आणि ओल्या केसांवरती हा सगळा काही शॅम्पू अप्लाय करायचा आहे। अप्लाय केल्याच्या नंतर 2 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं शॅम्पू असाच केसांवरती राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला अगदी साध्या पाण्याने हेअर वॉश करायचा आहे। चला तर मग मी सांगितलेलं सिरम आणि सोबतच शॅम्पू करण्याची पद्धत आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 ते 3 महिना नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नैसर्गिक रेमेडी सोबत। बाय बाय।